काही वेळातच आरती संपन्न होईल। त्यानंतर मिरवणूक निघेल 3 ते 4 तासांमध्ये। दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची सुद्धा आरती काही वेळातच पूर्ण होणार आहे। मात्र तिसरीकडे मुंबईचा राजा त्याची नुकतीच आरती पार पडलेली आहे आणि त्याचं लाईव्ह कव्हरेज आपण करत होतो। चौथीकडे भाऊसाहेब रंगारीचा गणपती सुद्धा मिरवणुकीसाठी आणि विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे। पूजा सुरू आहे सगळीकडे आणि बाप्पाचं दर्शन आज बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि आज बाप्पांचं शेवटच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविक एकच गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पांना निरोप दिला जातोय। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त आपल्याला विसर्जनासाठी घरातून निघालेला पाहायला मिळतोय आणि इतकंच मागणं की तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या। आणि मुंबईचा राजा गणपतीच्या परिसरामधून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, विसर्जनाची धामधूम पाहायला मिळते। रस्ते संपूर्ण भाविकांनी भरून गेलेले आहेत। कसा उत्साह आहे भाविकांमध्ये? आपण जर पाहिलं तर उत्साह अगदी शिगेला पोचलेला, कारण की मी सध्या मुंबईच्या राजाच्या या सभा मंडपात आहे आणि ही दृश्य आहे। आता आरती संपलेली आहे आणि आता थोड्याच वेळात मुंबईचा राजा आपल्याला विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर गुलालाची उधळण ही सध्या या सभा मंडपात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रींच्या मंडपामध्ये गुलाल उधळला जातोय आणि हाच तो आनंद उत्सव आहे, हाच तो क्षण आहे। मुंबईकर जे आहेत मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर अगदी आनंदाचं वातावरण आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला 11 दिवस त्याची मनोभावे पूजा केल्यानंतर आज निरोप द्यावा लागतोय आणि अनेकांचे डोळे पाणावलेले सुद्धा पाहायला मिळतात। मुंबईतला सगळ्यात पहिला मानाचा विसर्जनाचा गणपती आता थोड्याच वेळात आपल्याला मार्गस्थ होताना श्रद्धा पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर आरती झालेली आणि आता गुलालांची उधळण ही या मुंबईच्या राजाच्या दरबारामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर सगळ्यात मुंबईतला पहिला गणपती आहे तो म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली, जो विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि त्यानंतर मुंबईतले इतर गणपती हे विसर्जनासाठी निघताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि हीच खासियत आहे मुंबईची, ही मुंबईची संस्कृती, मुंबईची परंपरा आपण पाहतोय। अगदी आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिला ही जी छोटी मूर्ती आहे ती या ठिकाणी आता या ठिकाणाहून जी आहे आसनावरून हलवलेले आपल्याला पाहायला मिळते। बाप्पाची गणेश गल्लीची जी प्राण प्रतिष्ठापनेची मूर्ती आहे ती आता विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष जो आहे तो सध्या इथे सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हाच आनंद आहे, हा क्षण आहे जो प्रत्येक जण आपल्या नजरेमध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळते। आणि अगदी आपण जर पाहिलं तर बाप्पाची ही जी लहान मूर्ती आहे प्राणप्रतिष्ठापनेची ती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर बाप्पा जो आहे तो आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच खासियत आहे या बाप्पाची। आणि आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळात जो आहे तो हा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। आपण ही थेट दृश्य पाहतोय, गणेश गल्लीचा हा राजा आणि मुंबईचा राजा आता मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर आता हा गणपती जो आहे तो मुंबईतला पहिला मानाचा विसर्जन मिरवणुकीचा गणपती आहे आणि हा गणपती निघालेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर याच गणेशोत्सवाची खरं तर ही खासियत आहे, मुंबईच्या राजाची ही खासियत आहे। आणि हीच जर आपण पाहिली तर याची डोळा पाहण्यासाठी हे सगळे येताना पाहायला मिळतात आणि अगदी या क्षणाची वाट प्रत्येक मुंबईकर पाहत असतो, तो म्हणजे मुंबईतील हा विसर्जन सोहळा। आणि या विसर्जन सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे, कारण की मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण जर पाहिलं तर आता खऱ्या अर्थाने थोड्याच वेळात जी आहे ती मोठी बाप्पाची जी श्रीची मूर्ती आहे ती सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि खऱ्या अर्थाने
हीच खासियत मुंबईच्या राजाची आणि मुंबईचा राजा आपल्याला आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. आपण जर पाहिलं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत मुंबईचा राजा अखेर आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने हीच खासियत आहे मुंबईच्या राजाची आणि मुंबईचा राजा आता हा मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. ही छोटी मूर्ती जी आहे प्राणप्रतिष्ठापनेची ती विसर्जनासाठी रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता अगदी काही क्षणात जर आपण पाहिलं तर बाप्पाची मोठी मूर्ती जी आहे मुंबईचा राजा असलेला गणेश गल्लीचा गणपती आता विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेला अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत हा बाप्पा आता विसर्जनासाठी मार्गस्थ. मुंबईचा पहिला विसर्जन सोहळा आणि पहिला मानाचा विसर्जनाचा गणपती अगदी आपण जर पाहिलं तर बाहेर पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याच पावसामध्ये या मुंबईच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर याच क्षणाची वाट अगदी प्रत्येक मुंबईकर पाहत असतो आणि आता या विसर्जन सोहळ्याला अगदी आपण जर पाहिलं तर 8 वाजता या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. अगदी जर आपण पाहिलं तर काही तास म्हणजे अर्थात 24 तासांच्या जवळपास ही विसर्जन मिरवणूक आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळणार आहे. आणि याच मार्गात आपल्याला अनेक जे मानाचे गणपती आहेत ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जी ग्रेट भेट आपण ज्याला म्हणतो ती म्हणजे मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा ही ग्रेट भेट सुद्धा आपल्याला याच मार्गावर पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आता हा बाप्पा इथून निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच खासियत आहे. मुंबईचा राजा आता विसर्जन सोहळ्यासाठी मार्गस्थ झालेला आहे. हीच क्षण आहे आणि हाच क्षण प्रत्येक जण आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हाच उत्साहाचं वातावरण आहे. आता मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर ढोल ताशांच्या गजरात गुलालाच्या उधळणमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक आता जे आहेत ते या मिरवणुकी सोहळ्यात सामील होताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रद्धा, अगदी नाही, बरोबर आहे धनंजय. आपण जसं पाहतो या दृश्यांमध्ये काही फरक पडत नाही. कितीही गर्दी असू देत, कितीही मोठा पाऊस असू देत, मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी जाण्यासाठी बाप्पाबरोबर या सगळ्या भाविकांची गर्दी आपण पाहतोय. नुकतीच आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला ताजी जशी माहिती दिली, बाप्पा नुसतेच मिरवणुकीसाठी पुढे मार्गस्थ झालेले आहेत. मुंबईच्या राजाची ही ताजी दृश्य आपण पाहत होतो आणि इथला प्रत्येक भाविक बाप्पाची जेव्हा लहान बाप्पाची जेव्हा मूर्ती मार्गस्थ होत होती किंवा विसर्जनासाठी जात होती तेव्हा त्याच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर बऱ्याच अनेकांचे डोळे पाणावलेले होते. कारण की बाप्पा तुम्ही जाऊ नका हीच प्रत्येक भाविकाची भावना आपल्याला त्यांच्या डोळ्यामधून पाहायला मिळत होती. आणि याच बाप्पाचा प्रत्येक क्षण किंवा त्याची नजर किंवा त्याची प्रतिकृती डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी हा प्रत्येक भाविक तरसत असतो. नुकतीच ही दृश्य आपण पाहिली. लाडक्या बाप्पांना आपण जो आता निरोप देतोय, बाप्पाच्या विसर्जनासाठी ही बाप्पाची मूर्ती बाप्पा हे पुढे मार्गस्थ झालेले आहेत आणि तीच दृश्य सध्या आपण पाहत होतो. आणि जो ट्रक आपण सजवलेला पाहिला तो इतका मनमोहक होता, म्हणजे फुलांनी इतका छान प्रकारे हा ट्रक सजवल्याचं पाहायला मिळत होतं. आणि नुकतीच आता मुंबईच्या राजाची विसर्जनासाठी पुढे ही बाप्पाची मूर्ती मार्गस्थ झालेली आहे आणि त्यांच्यासोबत हजारो भाविक बाप्पासोबत गेल्याचं पाहायला मिळत आहे. पेठमधून आपण ही आनंद पूजा तमेव आई नमने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यारविणं तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे शीघ्रं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा हरि मोरया ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो मयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति